भारतीय महिला संघाविरुद्ध श्रीलंका महिला संघामध्ये आज चौथा T20 सामना रंगणार आहे। भारतीय महिला संघ सध्या मालिकेमध्ये 3-0 आघाडीवर आहे। पहिल्या तिन्ही सामन्यामध्ये भारतानं श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवलाय। त्यामुळे आजचा सामना जिंकून विजयी चौकार मारण्यासाठी भारताचा प्रयत्न असेल। मात्र भारताची घोडदौड रोखण्याचं आव्हान श्रीलंकेसमोर असणार आहे। भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मानधना सध्या धावांसाठी झगडताना पाहायला मिळते। स्मृतीचा हरवलेला फॉर्म सध्या भारतासाठी चिंतेचा विषय ठरतोय। पहिल्या 3 T20 सामन्यामध्ये स्मृतीला अपेक्षित कामगिरीमध्ये यश आलेलं नाहीये। त्यामुळे आजच्या लढतीमध्ये स्मृती फॉर्ममध्ये येईल अशा अपेक्षा तिच्या चाहत्यांना आहेत। भारताचा कर्णधार शुभमन गिल विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेमध्ये पंजाबकडून खेळणार आहे। शुभमन गिल गोवा आणि सिक्कीम विरोधात होणाऱ्या लढतीमध्ये खेळणार आहे। या दोन सामन्यांसाठी उपलब्ध असल्याचं शुभमन गिलनं स्वतः पंजाब क्रिकेट असोसिएशनला कळवलंय। झिम्बाब्वे आणि नामिबिया इथे होणाऱ्या अंडर 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली। संघाच्या कर्णधारपदी आयुष म्हात्रेची निवड कायम ठेवलेली आहे। भारताचा विश्वचषक स्पर्धेमध्ये ब गटात समावेश असून त्यामध्ये न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेशचा समावेश आहे। 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे। दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी अंडर 19 भारतीय संघाची घोषणा करणार आहे। भारतीय संघाच्या कर्णधारपदी तडाखेबंद युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली आहे। आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा मनगटाच्या दुखापतीमुळे या मालिकेमध्ये खेळणार नाहीयेत। विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे। इंग्लंडनं ॲशेस चौथ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियावर 4 विकेटनं विजय मिळवलाय। इंग्लंडच्या विजयानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेमध्ये बदल झालाय। या पराभवानंतर सुद्धा ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर कायम आहे। न्यूझीलंडचा संघ हा दुसऱ्या स्थानावर आहे। तर ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचा सर्वाधिक फायदा न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि पाकिस्तानला झालाय। भारत सध्या गुणतालिकेमध्ये 6व्या स्थानी आहे। ॲशेस मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामधील चौथी कसोटी अवघ्या 2 दिवसात संपली आहे। यावरून इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन यानं संताप व्यक्त केला। भारतामध्ये जेव्हा कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खूप विकेट पडतात तेव्हा नेहमीच भारताला टीकेचा सामना करावा लागतो। आता ऑस्ट्रेलियाला सुद्धा त्याच प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागेल, कारण न्याय सगळ्यांना समान हवा असं पीटरसननं म्हटलंय। पर कसोटी केवळ 2 दिवसांमध्ये संपल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान झालेलं आहे। पर कसोटी 2 दिवसांमध्ये संपल्यामुळे त्या 30 कोटी रुपयांचं नुकसान ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला स्वीकारावं लागलं होतं। मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेली चौथी कसोटी सुद्धा 2 दिवसात संपली आहे। यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आणखी 30 कोटींचं नुकसान झालेलं आहे। म्हणजेच ॲशेस इथे आतापर्यंत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 60.22 कोटींचं नुकसान झालंय। आणि आता पाहूयात इतर महत्त्वाच्या घडामोडी। कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य शासनानं आरोग्य सेवेमध्ये सलग 10 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे राज्यातील सुमारे 4000हून अधिक कर्मचाऱ्यांचं भवितव्य सुरक्षित होणार आहे। केंद्र सरकारनं केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा केली आहे। त्यानुसार जुन्या आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीची शुल्क आता भरमसाठ त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। यामध्ये काही व्यावसायिक वाहनांसाठी हे शुल्क थेट 10 पटींनी वाढवलेलं आहे। तर 15 ऐवजी 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना सुद्धा फिटनेस शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे। यंदाच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये एका पदासाठी 108 उमेदवार स्पर्धा करणार आहेत। विविध विभागांमधील 15,405 पदांसाठी 16,52,000 उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत। 20 जानेवारीपासून मुंबईसह राज्यामध्ये विविध केंद्रांवर मैदान चाचणी सुरू होणार आहे। या भरती प्रक्रियेमध्ये सर्वाधिक स्पर्धा बॅट्समन, त्याचबरोबर कारागृह, सुधार सेवा या विभागांमधील रिक्त पदांसाठी होणार आहे। चांदीच्या भावामध्ये वाढ सुरूच आहे। एकाच दिवसामध्ये चांदीच्या भावात थेट 14,500 रुपयांची वाढ झालेली आहे। त्यामुळे चांदी 2,47,000 रुपयांवर पोहोचली आहे। आता जीएसटी सह चांदी 2,54,410 रुपयांवर पोहोचली आहे। तर सोन्याच्या भावात सुद्धा 1,400 रुपयांची वाढ झाली आहे। सोनं 1,39,700 रुपयांवर पोहोचलंय।